तर सुप्रभात मित्रांनो, आज आपला प्रवासाचा चौथा दिवस आणि आपण अयोध्यामधून आता निघत आहेत पुढे. आज आपल्याला जायचं आहे. आज महत्त्वाचं म्हणजे धर्मशाळापर्यंत जायचं आहे, पण तेवढं डिस्टन्स काय आपण कव्हर करू नाही शकणार. त्यामुळे आपल्याला दिल्लीच्या पुढे म्हणजे कर्नालपर्यंत, हरियाणा स्टेटमधील कर्नालपर्यंत पोचायचा विचार करायचा आहे. बघूया किती वाजेपर्यंत आपण पोचतात ते. आपल्या अशा प्रकारे पॅकिंग वगैरे सर्व झालेले आहे, बॅग वगैरे सगळे लोड झालेले आहेत गाडीमध्ये. आणि तुम्ही धुकं बघू शकता. आपण 7 वाजता निघायचा प्रयत्न केला, पण एवढं धुकं आहे की समोरचं काहीच दिसत नाही. तरी सुद्धा आपण आता 8 वाजेपर्यंत, जवळजवळ 8 वाजलेलेच आहेत, 8 वाजेपर्यंत आता निघावंच लागेल. अजून किती उशिरा निघणार, कारण आपल्याला खूप अंतर कव्हर करायचं. जवळजवळ 750 ते 800 किलोमीटर असता तर रनिंग आहे, नुसती रनिंग, फक्त रनिंग करायची आहे गाडी. त्यामुळे निघावंच लागेल. मित्रांनो, आपण अयोध्येतून बाहेर निघत आहोत आणि गाडीमध्ये बघू शकता तुम्ही, गाडीमध्ये टेम्परेचर दाखवतो 12 डिग्री आणि बाहेरचं वातावरण बघा कसं आहे, पूर्ण धुकं आहे. हळूहळू आपण गाडी अयोध्येमधून बाहेर निघावंच लागेल, कारण किती वेळ थांबणार, आता 8 वाजलेले आहेत. कसं अयोध्या नगरी बघू शकतात तुम्ही कशा प्रकारे आहे ते. मित्रांनो, बघू शकता इकडे नाश्ता करण्यासाठी आम्ही थांबलेले आहेत. अयोध्या नगरीचा गेट आहे, एंट्रन्स गेट, त्याच्या बाजूलाच हा एंट्रन्स गेट आहे. बस स्टॉप सारखा गाडी आपली तिकडे लांब लावलेली आहे, दिसत असेल तर बघा, गाडी आहे आणि हा एंट्रन्स गेट आहे. नाश्त्यामध्ये इकडे ऑप्शन आहेत, समोसा, ब्रेड पकोडा हे लोक सांगतात, म्हणजे आपण कटलेट सांगतात. आमच्या दुर्वाने ब्रेड पकोडा घेतलेला आहे, पदूने समोसा, बाकी सर्वांनी समोसा घेतलेला आहे. भजी सुद्धा काढत आहेत हे लोक, तुम्ही बघू शकता. सकाळ 8:30 वाजलेत. आता किती वेळ थांबणार. एकदा मग एक्सप्रेसवर लागले का मग पुन्हा आपल्याला थांबायला नको. हे बघू शकता तुम्ही, गरम गरम समोसे काढायला लावले, भजी वगैरे काढायला लावल्यात. अशा प्रकारे हे हॉटेल आहे. आमच्या दुर्वाला खूप आवडलेला आहे ब्रेड पकोडा, तिचा आवडीचा वस्तू आहे. दुर्वा कसा आहे, दुर्वा आवडला का? बाबा मोगरे खात आहेत समोसा. माझा सुद्धा एक समोसा खाऊन झालेला आहे, मी दुसरा समोसा खात आहे आता. मस्त इकडे नाश्ता पाणी करून आता चहा घेत आहेत आम्ही. माझा चहा झालेला आहे, आदित्य चहा घेतोय, प्रज्ञेश चहा घेतोय, पदू चहा घेतलाय ना एकदम. बाबा मोगरे सुद्धा चहा घेत आहे. हे इकडे अशा प्रकारे काही छोटेसे कॅन्टीन सारखे हॉटेल्स आहेत आणि तिकडे आपली गाडी लागलेली आहे, पार्क केलेली आहे बाजूलाच, इनोवा. इथून सर्व बसेस जातात, प्रयागराज वगैरे, प्रयागराज असे बोलतात ते. कुणाला प्रयागराजला जायचं असेल तर हाँ चनावाला आ जाओ ना. चनावाला भी आया, चनावाला सांगतो माझी पण व्हिडिओ घे. कैसे दिए चना? 20 रुपया. आदित्यने चणे खाल्लेले आहेत. हे सकाळ बॉईल केलेले, बॉईल चना आहे, कच्चा चना रहता है. हे सगळ्यात सुपर नाश्ता, हाय प्रोटीन वाला. सर्वांनीच आपण केला पाहिजे हा नाश्ता. खरं म्हणजे चणे, हे कच्चे चणे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आपण पूर्वांचल एक्सप्रेसवेवर आलेले आहेत. हा डायरेक्ट आपल्याला लखनौ दिल्लीपर्यंत आहे कंटिन्यू. ह्याच्यावर पूर्ण प्रवास करायचा आहे. दिल्लीनंतर आपल्याला हरियाणामध्ये जायचं आहे, हरियाणामधून पंजाब, पंजाबवरून धर्मशाळा, हिमाचल प्रदेश. म्हणजे आपल्याला 3 स्टेट चेंज करायचे आहेत. आता आपण UP मध्ये आहेत, नंतर आपण कुठे जातो रे, पंजाब आणि नंतर त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश, हरियाणा आहे. त्याच्यामध्ये एक हरियाणा आहे, हरियाणा क्रॉस करून हिमाचल प्रदेश, दिल्ली स्टेट क्रॉस करायची आहे. दिल्लीला क्रॉस करायची म्हणजे बायपास घेऊ दिल्लीला, ट्रॅफिकमध्ये आपल्याला अडकायचं नाही. मित्रांनो, आता आपण पूर्वांचल एक्सप्रेसवेवर आहेत. लखनौ आता 30 किलोमीटर आहे आणि आपण काल घेतलेले कालीचरण स्वीट मधले पेढे खात आहोत. अयोध्या नाही, कुठे रे होतं ते, अयोध्येच्या अगोदर बिकापूर 20 किलोमीटर 30 किलोमीटर तिकडे आपण पेढे घेतलेले, आपल्या मित्राने सांगितलेले. आणि आता टोलगेट येत आहे. संपला का लखनौ एक्सप्रेसवे? आता लखनौ एक्सप्रेसवे संपलेला आहे.
खूपच सुंदर आहे हा पण समृद्धीसारखा. पण 150 किलोमीटर आपण सकाळपासून अयोध्येपासून आता कापलेले आहेत लखनौ एक्सप्रेसवेवर. आता पुढे बघूया कोणता एक्सप्रेसवे लागतोय. दिल्लीच्या दिशेने, दिल्लीच्या पुढे आपल्याला जायचं आहे हरियाणापर्यंत. मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे वॉशरूमसाठी आपण एक ब्रेक घेतलेला आहे. आपण जिओचा पेट्रोल पंपावर डिझेल भरून घेतलेल्या गाडीचा आणि वॉशरूमसाठी पण गेलो. इथून आग्रा जवळजवळ 250 ते 230 पर्यंत किलोमीटरपर्यंत आहे. अजून हा एक्सप्रेसवेच चालू आहे आपला. आपल्याला आग्र्याच्या काय दिल्लीच्या पुढे जायचं आहे. अजून आग्र्याला कदाचित आग्र्यामध्ये आपण जेवण्यासाठी बघू कुठे हॉटेल वगैरे भेटते का. तर सध्या इकडे थंडी भरपूर आहे. आपण गाडी वगैरे पण क्लीन केली कारण गाडी खूपच हे झाली होती, ती खराब झाली होती. मग त्याला एकदम स्वच्छ केली. थोडा टाईमपास इकडे झाला, गाडी स्वच्छ करून घेतली. आणि इथे जवळजवळ टेम्परेचर आहे 18 डिग्री. एवढं ऊन आहे तरी पण असं वाटत नाही की उन्हात उभे आहे. तसं थंडीत लागते कारण 18 डिग्री टेम्परेचर आहे. थंडी आहे, खूपच थंडी आहे इकडे. मित्रांनो बघा आता इकडे जेवण करण्यासाठी आम्ही एक्सप्रेसवे एक्झिट करून आग्र्यामध्ये उतरलो. आम्हाला आग्र्यामध्ये अपेक्षित होतं की नॉनव्हेज भेटेल आम्हाला खाण्यासाठी. पण इकडे आग्र्यामध्ये एंट्री केल्या गेल्या जास्त सिटीमध्ये न जाता आम्हाला बाहेरच्या बाहेरच पाहिजे होतं. पण इकडे आम्हाला व्हेजिटेरियनच हॉटेल भेटलं. मग काय भेंडी मसाला वगैरे घेतला. ही बाहेर आपली गाडी उभी आहे. हा बाहेरच मेन रोड आहे. इकडे यांचं हॉटेल चालू आहे. गरमागरम भाजी वगैरे. तशी बघेल तर अजून इकडे थंडीच आहे. हा हॉटेलचा सेटअप खाटूश्यामचं चित्र लावलेलं आहे. आपल्याला खाटूश्यामला जायचंच आहे आणि मध्ये बसलेली आहे आपली फॅमिली. सर्वांनी सुरू केलेलं आहे जेवायला. फक्त मी तेवढा एकटा बाकी आहे. तर मी आता सुरू करतो जेवणासाठी. तर मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे आणि बाजूला तिकडचं आग्र्याचं फेमस असं पेठ्यावरचं दुकान होतं. तिथला आम्ही पान पेठा घेतला. ते काय आता घेऊन जाण्यासारखं घरी नाही मिळत. ते इकडे जेवण झालेलं आहे. फटाफट एक एक उचलायचं आहे सर्वांनी असं मी सांगितलं की शक्य करून आजच्या आज किंवा उद्याच्या उद्या संपवायचं. म्हणजे इकडचं जे ट्रॅडिशनल काही वस्तू आहेत खाण्याच्या ते इथल्या इथेच खाऊन जायचं. घेऊन जायचं प्रश्न नाही मिळत. गाडीत जागा पण नाही मिळत. आणि एवढे 15 दिवस 10 दिवस अजून पुढचे 10 दिवस का 11 दिवस आपल्याला लागतील 15 फेब्रुवारीपर्यंत. तर ते टिकणार पण नाही. म्हणून आम्ही इकडे टेस्ट करतात. बघूया त्यातला आमचा आवडता पेठा म्हणजे पान पेठा. पानासारखी टेस्ट लागते ना. ह्या डाब्यामध्ये आपण जेवण झालेलं आहे. इथे बराच उशीर झालेला आहे आणि आपल्याला खूप अंतर कापायचं आहे. दिल्लीमध्ये ट्रॅफिक लागते, काय होते काय माहीत नाही. बघूया आता. म्हणजे बायपास दिल्ली आहे तरीसुद्धा ट्रॅफिक असते त्या रोडला. आपल्याला दिल्ली क्रॉस करून पुढे जायचा विचार आहे. पोचतात का नाही माहीत नाही. पुढे आपल्याला समजेलच. व्हिडिओ पण नंतर मी टाकेलच दुसरी पुढची. मित्रांनो आता तुम्ही बघू शकता हा मथुरा वृंदावनसाठी टर्न गेलेला आहे. यमुना एक्सप्रेसवेवर आहे पण आहेत. पण आपल्याला काही यमुना मथुरेला वगैरे जायचं नाही मिळत. वृंदावन मथुरा वगैरे गेल्या फेब्रुवारीमध्ये आपण केलेलं आहे. जेव्हा आपण महाकुंभाला आलेलो त्यावेळेला आपण मथुरा, आग्रा, जैसलमेर, जयपूर असे आपण प्रवास केलेला. परंतु आता आपल्याला डायरेक्ट जायचं आहे धर्मशाळा, डलहौसी अशा प्रकारे. आणि येताना खाटूश्याम करायचं आहे. म्हणून सध्या आपल्याला फोकस करायचं आहे की कशा प्रकारे आपल्याला दिल्लीच्या पुढे क्रॉस करून जाता येईल. आता वाजलेले आहेत घड्यामध्ये 4:50 म्हणजे झाले 5 वाजतच आलेले आहेत. आता आपण हरियाणामध्ये एंटर झालेलो आहोत. म्हणजे हरियाणा राज्यामध्ये बघू शकता तुम्ही कशा प्रकारे त्याचा फलक लावलेला आहे. थोडासा थोडक्यात एकदम. आणि रस्ते मला वाटते आता त्यामुळेच खराब आलेत का काय समजत नाही. ही नदी बॉर्डरच आहे त्यांची. हे नदी बॉर्डर आहे वाटतं हरियाणा. आणि सूर्यास्त झालेला आहे. संध्याकाळचे 6 वाजत आलेले आहेत. 5:52 आणि सूर्यास्त झालेला आहे. आणि धुक्याला सुरुवात झालेला आहे. धुकं रस्त्यावर धुकं आता दिसायला लागलेलं आहे. यमुना रिव्हर. यमुना नदीवरच आपण आहे. यमुना नदीच आहे काही. हो यमुना रिव्हर. यमुना रिव्हर दाखवते का. ही बॉर्डर आहे. आता पुढे कसं काय आपलं स्पीड लिमिट कसं होईल, कमी होईल का, किती दूर जाऊ शकतो आपण जाऊ काय समजत नाही आता. कारण धुक्यामुळे आपला फार फरक पडतो. धुक्यामुळे पुढचं काहीच दिसत नाही. गाडी चालवणे मुश्किल होते. पण आपल्याला तरी 100-150 किलोमीटर कव्हर करायचेच आहेत काही करून. म्हणजे दिल्ली क्रॉस करून पुढे जावंच लागेल आपल्याला.
तर मित्रांनो आता रात्रीचे वाजलेत 9 आणि आपला टार्गेट जवळजवळ कंप्लीट झालेला आहे. हे हॉटेल आपण इथे रूम घेतलेली आहे. हॉटेल काय मिडवे म्हणून आहे. तिकडे खालीच रेस्टॉरंट आहे, म्हणजे जेवणाचा रात्रीचा डिनरचा पण प्रॉब्लेम नाही येणार काय. आणि इकडेच रूम्स आहेत, आपण बघू शकता. मिडवे म्हणून हॉटेल आहे. कारण आता खूप रात्री उशीर, आता माझ्या हिशोबाने तरी खूप उशीर झाला आहे. मी कधी रात्री ट्रॅव्हलिंग करत नाही. हा समोरच हायवे आहे जो आपल्याला पुन्हा उद्या पकडायचा आहे. मग ह्याच्यात आता हे कर्नाला आहे ते हरियाणामध्ये आहे. पुढे मग पंजाब लागेल, अंबाला, पठाणकोटवरून धरमशाला. अशा प्रकारे आपला प्रवास असेल. तुम्ही बघू शकता खूप थंडी आहे इकडे. जवळजवळ 12-13 डिग्री टेम्परेचर आहे. स्वेटरशिवाय काम चालत नाही इकडे. हे हॉटेल आहे. ही आपली इनोवा. ही गाडी इकडेच पार्किंगला उभी आहे खालीच हॉटेलच्या. बघूया आता रूम कशा आहेत त्या, आणि नंतर आपण जेवण करून घेऊ, रात्रीचं डिनर करू आणि सकाळ मग झोपूया. उद्या सकाळचा प्रोग्राम राहील. इकडून किती लवकर निघता येते बघू. आजच्यासारखाच मला वाटते गोंधळ होणार आहे तो आज सकाळी झाला. धुक्यामुळे लवकर आम्ही निघू नाही शकले. जवळजवळ 7:30-8 वाजले इकडून निघताना रूममधून अयोध्यावरून. हाच प्रॉब्लेम इथे सुद्धा होणार आहे. इथे नॉर्मली हा प्रॉब्लेम होतोच हिवाळ्यामध्ये, दुसरा काय नाही. आमच्या हिशोबाने 6 वाजता 5 वाजता असं निघूच शकत नाही. इकडे खूप थंडी असते. आपलं जेवण आलेलं आहे मित्रांनो. इकडे आपण बटर चिकन हाफ घेतलेली आहे. आणि ही कोणती चिकन रे? चिकन हंडी हाफ. अशा प्रकारे आपण जेवण घेतलेलं आहे. दुर्वाला चिकनच खायचं होतं. दुर्वा आवडलं का? त्यामुळे इकडे आपण हॉटेलला जिकडे रूम घेतली तिकडे खालीच एक हॉटेल होतं छोटंसं, तिकडे बनवून घेतलेलं आहे. सगळ्यांना खूप भूक लागलेली आहे. अरे किती वाजले रे रात्रीचे? आता रात्रीचे वाजलेले 10:30. खूप उशीर झालेला आहे, पण भूक तर लागलेली आहे. त्यामुळे सगळे जेवणाच्या नादात, मी सुद्धा जेवायलाच बसलो आहे. पण मध्येच आता व्हिडिओ काढायचा विसरलो. तर मित्रांनो हा असा काही आहे आजचा आपल्या रूमचा सेटअप. कर्नालमध्ये घेतलेली रूम. ही दुर्वाला खूप झोप आलेली आहे. पॉश आहे. इथे वॉशरूम आहे. आता वॉशरूममध्ये कोणतरी गेलेलं आहे वाटते. हे अशा प्रकारे AC आहे, पण इथे काय थंडीच जास्त आहे तर ACची काही गरजच नाही. एक ही रूम घेतलेली आहे आमची. आणि हा वरांडा आहे ह्या हॉटेलचा. फर्स्ट फ्लोअरवर आहे हे, सिटिंगसाठी आहे. आणि ही दुसरी रूम जिकडे आदित्य बसलेला आहे. बाबा मोगरे, मला वाटते बाबा मोगरे. बाबा बघा इकडे. बाबांना खूप थंडी लागलेली आहे मला वाटते. तसं टेम्परेचर आहे इकडे 12 डिग्री आहे खरोखरच. हा इकडचा वॉशरूम मस्त पॉश, खूपच स्वच्छ आहे, चांगले आहे. टीव्ही काय करायचं आहे? टीव्ही बघून आपल्याला काय करायचं? झोपा लवकर, निघायचं आहे लवकर. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे रूम आहे. टीव्ही बघून फायदा नाही आम्हाला लवकर उद्याचं टार्गेट म्हणजे उद्या आपल्याला धर्मशाळेला पोहोचायचं आहे लवकरात लवकर. त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं लवकर निघावं लागेल. पण हॉटेलवाले सांगतात तुम्ही 8 वाजेपर्यंत निघूच शकत नाही इकडे, कारण एवढं धुकं असते की आपल्याला काहीच दिसत नाही रस्ता. मग त्यामुळे रिस्क घेण्यात काय फायदा नाही. ॲक्सिडेंटचा वगैरे धोका असतो जास्तीत जास्त. उगाचच कशाला रिस्क घ्यायची एवढ्या लांब आल्यानंतर. धावपळ न करता व्यवस्थित शांतचित्ताने गाडी चालवलेलीच बरी. माझं तर नेहमी तेच आहे. मी तर नाईटला सुद्धा कधी चालवत नाही गाडी. आम्ही नाईटचा कधी प्रवास आम्ही करतच नाही. वेळ काय पडली तर जास्तीत जास्तचे 8:30 ते 9 ह्याच्या पलीकडे नाही. चला तर मग भेटूया उद्या सकाळी. अनुष्का मोगरी आलेली आहे आणि उद्या भेटूया आपण सकाळी. किती वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात होते उद्यापासून तर खरं ॲडव्हेंचर आहे प्रवासामध्ये. म्हणजे प्रवासामध्ये जो डोंगर दऱ्या, तो रस्ता आहे वळणाचा घाटाचा. डलहौसी सांगितलं तर हिल स्टेशन आहे, त्यामुळे आहे ॲडव्हेंचर आहे उद्या. बघूया
किती वाजता आपली तयारी होते ना, किती वाजता आपण निघतात ते. तर हा ब्लॉग आपण आजच्या दिवसाचा इकडेच ब्लॉग संपवतो. पुढच्या ब्लॉगमध्ये बघूया उद्याच्या.